तोरगव्हाण येथे शोभायात्रेने सामूहिक 7 दिवसीय श्रीमद भागवत पारायण सोहळ्याचा प्रारंभ। चला तोरगव्हाणला चला स्वामी दर्शनाला अशा भक्तिमय गजरात तोरगव्हाण गावात आध्यात्मिक ऊर्जा संचारली आहे। श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या आशीर्वादाने डी.एस. देशमुख हायस्कूल तोरगव्हाण येथे सामूहिक 7 दिवसीय श्रीमद भागवत पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। 2 मे रोजी कलश यात्रेने या सोहळ्याची सुरुवात झाली असून 8 मे रोजी या भक्तिमेळ्याचा समारोप होईल। या पवित्र सोहळ्याचे प्रमुख आकर्षण हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर भगूर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन असणार आहे। पारायणात बेटी बचाव व पर्यावरण संदेश देण्यात येणार आहे। पारायण काळात प्लास्टिकचा वापर टाळण्यात येणार असून भोजनासाठी स्वतःची ताट वाटी आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। भक्तिमय सोहळ्याचे आयोजनासाठी स्वामी समर्थ केंद्र तोरगव्हाण सर्व भक्तगण गावकरी निस्वार्थ सेवा देत आहेत। पंचक्रोशीतील भाविक भक्तगण या सोहळ्याचा लाभ आहे। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज तोरगव्हाण। गुरुमाऊली यांचे यांचे पुत्र हे प्रत्यक्ष 4 तारखेला संध्याकाळी 6च्या आरतीला इथे हजर होणार आहेत। इथे प्रत्यक्ष हजर राहणार आहेत। तरी आपण सर्वांनी सेवेचा लाभ घ्यावा। पंचक्रोशीतील सर्वांचे प्रश्न महाराज सोडतील, त्याच्यासाठी आपण स्वतः सेवेत लाभ घ्यावा ही विनंती। जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरु हरियारे। अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती दे रे। जाणसी मनीचे सर्व समर्थ विनऊ किती भवहरारे। इतुके देई दीन दया नच तव पद अंतरारे। जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती कर गुरु हरियारे। अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती दे रे। सर्वांनी जागेवर त्रिवार वंदन करून बसून जायचं।